Subscribe now and press the bell icon. Never miss an update. सुस्वागतम सुस्वागतम. संजीवनी परिवार तर्फे आयोजित जागतिक मराठी राज्यभाषा दिन निमित्त इथे जमलेल्या सर्व मंडळीचं मी हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण पूर्वी मनीष नाईक या चौथीतील मुलीच्या ईशस्तवनाने करूया. नमस्कार, माझं नाव पूर्वी मनीष नाईक. इयत्ता चौथीत शिकत आहे. सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांची आयोजकातर्फे हार्दिक स्वागत करते. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चलेंगे रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर ज्ञान के हो अंधेरे, बुराई से बचते रहे हम. जितनी भी दे मैं जिंदगी दे, वैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चलेंगे रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हमने सोचे हमें क्या मिला है, हमने सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों से बातें सभी को, सबका जीवन ये बन जाए मधुबन. वह अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन ये हर एक होना. हम चलेंगे रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. धन्यवाद. पूर्वीसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. आता प्रास्ताविक सादर करतील चिराग पाटील. नमस्कार. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि श्रोत्यांचे मी संजीवनी परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी 1987 रोजी त्यांना हा ज्ञानपीठ हा पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी तत्कालीन शासनाने कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे करण्याचे ठरविले. त्या औचित्याने आज आपण हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. आपण संजीवनी परिवारातर्फे प्रथम मराठी राजभाषा दिन हा 28 फेब्रुवारी 2020 रोजी साजरा केला होता. पुढे करोना महामारीमुळे आपल्याला
2021 साली जो काही साजरा करता आला नाही, त्या 2020 रोजी मिळालेल्या मुलांचा प्रतिसाद व सहभाग लक्षात घेता यावेळी आपण परत यावर्षी हा कार्यक्रम साजरा करीत आहोत. यावर्षी खरं तर आपण 27 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम हा साजरा करणार होतो, पण कार्यक्रम हा फक्त एक औपचारिक न ठेवता त्या कार्यक्रमातून मुलांना काहीतरी बोध घेता यावा, शिकता यावं, त्यासाठी त्यांना तयारीसाठी थोडा वेळ मिळावा म्हणून आपण हा 2 आठवडे कार्यक्रम उशिरा घेत आहोत. आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची मराठी भाषा समृद्ध व्हावी, त्यांना मराठीमध्ये बोलता यावे, चांगल्या प्रकारे लिहिता यावे म्हणून संजीवनी परिवाराने संजीवनी वाचन अभियान सुरू केले आहे. यामध्ये आपण भुईगाव येथे आपल्या कल्पना म्हात्रे व रुपाली पाटील ह्या त्याची जबाबदारी सांभाळतात. तसेच वाघोली येथे राजनियाळीमध्ये रजनी नाईक, तर उमराळे येथे वंदना पाटील, कोफराड येथे दीप्ती पाटील, तसेच बोळिंज येथे विद्या नाईक जबाबदारी सांभाळतात. तर वटार येथील केंद्राची जबाबदारी मनीषा नाईक सांभाळतात. तसेच नव्याने सुरू झालेल्या गास येथील केंद्राची जबाबदारी प्रतिभा नाईक व भक्ती नाईक यांनी घेतलेली आहे. या जबाबदारीमध्ये त्या मुलांना एकत्र करणे, त्यांना पुस्तके देणे, पुस्तकाची परस्परामध्ये अदलाबदल करणे, खरं तर हे खूप जिकरीचे काम असते. तरीही या आपल्या भगिनी ते काम खूप चांगल्या रीतीने पार पाडत आहेत. संजीवनी सध्या ही जी केंद्र आपली सुरू आहेत ती खूप चांगल्या प्रकारे सुरू आहेत. तसेच आपल्या प्रत्येक गावातील मुलांचा चांगला सहभाग मिळत आहे. भविष्यात ही सर्व वाचन केंद्रे आपली सर्व 12 गावात सुरू करण्याचा आमचा मानस आहे. काळाची गरज म्हणून इंग्रजी शिकणे हे खूप आवश्यक आहे, पण आपली बोलीभाषा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. परिवाराच्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपली मराठी भाषा नीटपणे परिवाराच्या या अभियानामुळे आपले विद्यार्थी आपली ही मराठी भाषा नीटपणे लिहू बोलू लागले आहेत. त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. तसेच आम्ही पालकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांचं मराठी सुदृढ व्हावे यासाठी आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. तसेच कार्यक्रम हे इतके बोलून मी माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द पूर्ण करतो. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर उशीर न व्हावा यासाठी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आताच करीत आहोत. या कार्यक्रमासाठी सामेरीज ब्राह्मण समाजाने आपणासाठी पटांगण उपलब्ध करून दिले. तसेच प्रशांत नाईक उंडाणी यांनी कीटकनाशकाची फवारणी केली. तसेच ध्वनी प्रक्षेपणासाठी आपले बंडू काका यांनी आपली सिस्टम उपलब्ध करून दिली. तसेच वाचन केंद्रावरील सर्व सहाय्यका व भगिनी यांनी सर्व विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देणे तसेच व त्यांची तयारी करून घेणे यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यासाठी त्यांचे विशेष आभार जाहीर करतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत लाभली त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. तसेच पुढील कार्यक्रम मी या आपले सूत्रसंचालिका कनिष्का व रुपालीताई यांच्याकडे सुपूर्द करतो. आभारी चिराग. नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली पाटील, संजीवनी परिवाराच्या वाचन अभियान सहाय्यक. आज आमच्यावर मी आणि कनिष्का ह्या दोघी पण इथे सूत्रसंचालन करणार आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटिया, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटिया, हिच्या संगे जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो. कविवर्य कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस. ज्ञानपीठ विजेते पद्मविभूषण विवा शिरवारकर उर्फ कुसुमाग्रज यांना प्रतिभेचा स्पर्श लाभला होता. आपल्या उत्तुंग प्रतिभेने त्यांनी 16 काव्यसंग्रह, 3 कादंबऱ्या, 18 नाटकं, 8 लघुसंग्रह, 7 ललित लेखन संग्रहांची निर्मिती केली. विशाखा व नटसम्राट हे मराठी साहित्याच्या इतिहासात मैलाचे दगड ठरले आहेत. प्रार्थना म्हणजे सुख शांती समृद्धीची कामना. प्रार्थना म्हणजे देवाला केलेली आराधना. प्रार्थना म्हणजे निर्मळ अंतःकरणाची भावना. प्रार्थना म्हणजे देवाप्रती कृतज्ञतेची चेतना.
प्रार्थना म्हणजे देवाप्रती कृतज्ञतेची चेतना. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण कुसुमाग्रजांच्या सर्वात्मका शिवसुंदरा या गीतातून करूया. मी भुईगाव गावातून 8वी ते 15वीच्या मुलींना हे गीत सादर करायला बोलवते. आर्या जोशी, सिद्धी पाटील, हितेश्री पाटील, विधी पाटील, स्वरा पाटील, माही म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, मृणाली पाटील आणि सानिका पाटील. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारयाभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सधर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. सोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. श्रमतोस तू शेतामध्ये तू रावसी श्रमिकांसवे. जे रंजले अनगांजले पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी. ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्या तू साधना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा पाही नमी तव पाऊले. सृजनत्वया हृदयामध्ये नित जागवी भीती विना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. प्रभुआमुचाने जीवना. धन्यवाद. या समूह गीतासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता सृष्टी निलेश नाईक, कोफराड येथील 6वीतली मुलगी आपल्यासमोर कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर करेल. नमस्कार, मी सृष्टी निलेश नाईक आज तुमच्या पुढे कुसुमाग्रज यांची कणा कविता सादर करीत आहे. ओळखलेत का सर मला पावसात आले कोणी. कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापणांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला येऊन सांगे सर आत्ता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगार काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटापणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. खूपच छान. आता संस्कार नाईक भुईगाव येथील मुलगा मन ही बहिणाबाईची कविता आपल्या समोर सादर करेल. माझं नाव संस्कार समीर नाईक, इत्ता 5वी, राहणार भुईगाव. माझे कवितेचे नाव आहे मन. मन वडाय वडाय उभ्या पिकातले ढोर, किती हाकल हाकल फिरी येते पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मत, आता वत भुईवर गेलं गेलं आभाळात. मन लहरी लहरी याच्या त्याला वाती धरे कोण, उंडारले उंडारले जसे वारं वाहाधन. मन जहरी जहरी त्याचे न्याररे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन एवढ एवढ जसं खसखसाचं दाणं, मन केवड केवड आभायात भीमावेन. देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं. थँक्यू. अतिशय सुंदर. आता एक लोकप्रिय कवी मंगेश पाडगावकरांची कविता सांग कसं जगायचं ही आता आपल्या पुढे कासातील 8वीतली मुलगी यत्निक प्रदीप नाईक ही सादर करेल. माझं नाव याज्ञी प्रदीप नाईक, इयत्ता 8वी, आणि माझ्या कवितेचं नाव आहे सांगा कसं जगायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची वाट कोणीतरी पाहतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट्या काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की आकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पायात काटे रुस्तून बसतात हे खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काटांसारखं सरायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. बाय मंगेश पांडगावकर. धन्यवाद. खूपच छान याज्ञिका. आता क्रिशांग महेश नाईक घासातील मुलगा आपल्यासमोर आठवण ही कविता बोलू. माझं नाव क्रिशांग महेश नाईक, इयत्ता 7वी. माझ्या कवितेचं नाव आहे आठवण. कधी कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात. कधी आठवण लपलेली असते
वसंतातल्या गुलमोहरात कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग नळात, तर कधी ती लपलेली असते भरलेल्या चैत्र पाठवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो आपला श्वास मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळगंध. कवित्रीचं नाव आहे शांता शेख. धन्यवाद. क्रिशांक, खूप छान कविता. यापुढे भास्कर रामचंद्र तांबे म्हणजे ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी, ज्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. त्यांची या बालांनो या रे या ही कविता भुईगावमधून साक्षी, सानिका आणि समृद्धी सादर करतील. नमस्कार. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. या बालांनो या रे या, स्वस्त बसे तोची फसे नवभूमी दाविन मी. स्वस्त बसे तोची फसे नवभूमी दाविन मी. या नगराला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. या बालांनो या रे या, खळखळ मंजुळ गाती जरे, गीत मधुर चहू बाजू बरे. खळखळ मंजुळ गाती जरे, गीत मधुर चहू बाजू बरे. जिकडे तिकडे फुले फळे, सुवास पसरे रसही गळे. परजांचे सोन्याचे तेरावे हेरावे, परजांचे सोन्याचे तेरावे हेरावे. तर बघ कामे टाकुनिया, नवी बघाया ही दुनिया. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. या बालांनो या रे या, पंख पाचूचे मोरांना, टिपटी पाखरे मोत्यांना. पंख पाचूचे मोरांना, टिपटी पाखरे मोत्यांना. पंख फडकती घोड्यांना, मौज दिसे ही थोड्यांना. चपल गती हरिण किती देखावे देखावे. चपल गती हरिण किती देखावे देखावे. तर मग लवकर धावूनिया, नवी बघाया ही दुनिया. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे मजा मजा, आज दिवस तुमचा समजा. या बालांनो या रे या. धन्यवाद. यापुढे एकजुटीचा विजय ही गोष्ट आपल्याला अर्णव पाटील इयत्ता 5वी भुईगावातील मुलगा कथन करेल. नमस्कार, मी अर्णव अमोल पाटील, इयत्ता 5वी, राहणार भुईगाव. आज मी तुमच्या समोर एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे एकजुटीचा विजय. एकदा एक कबुतरांचा थवा आकाशातून उडत उडत चालला होता. त्यांना खाली तांदळाचे दाणे पडलेले दिसले. ते पाहून काही कबुतरे म्हणाली, वा, आज सकाळी सकाळीच आपल्याला मेजवानी मिळणार असे दिसते. चला उतरूया आपण. या कबुतरांचा राजा सर्वात पुढे होता. तो म्हणाला, विचार करू नका, वाटेल तिथे उतरू नका. आपण जंगलावरून उडत आहोत. येथे तांदळाचे दाणे कुठून आले? मला तर यात काहीतरी काळेबेरे दिसत आहे. त्यावर एक कबूतर म्हणाले, नसते शंका काढत बसणे हे म्हातारपणाचे लक्षण आहे. दुसरे म्हणाले, ज्यांना काम करायचे नसते तेच अशा शंका कुशंका काढतात. तिसरे म्हणाले, समोर सुंदर पांढरे दाणे चमकत आहेत, पोटात भुका लागल्या आहेत आणि तुम्ही वेड्यासारखी चर्चा कशाला करत आहात? चला उतरा खाली.
राजाचे न ऐकता तो सगळा थवा खाली झेपावला आणि दाणे टिपू लागला. राजाही त्यांच्याबरोबर उतरला. तो मनात म्हणाला, लोभामुळे विचारशक्ती नाहीशी होते आणि सर्वनाश ओढवतो म्हणतात ते अगदी खरे आहे. थोडेसे तांदूळ टिपल्यानंतर कबुतरांच्या लक्षात आलं की आपले पाय जाळ्यात अडकले आहेत. सगळी कबुतरे राजाला म्हणाली, आम्ही चुकलो, आम्ही तुमचे ऐकले नाही. आता तुम्ही म्हणाल ते ऐकू, पण सुटकेचा उपाय सांगा. काही कबुतरे रडत म्हणाली, सुटका होईल का हो आमची? राजा म्हणाला, नक्की होईल. आपण एकजूट केली तर या जाळ्यातून सहज सुटू. लवकर तयार व्हा. तो पहा, पारधी इकडेच येत आहे. ज्या पारध्याने जाळे लावले होते आणि तांदूळ टाकले होते तो आत्तापर्यंत एका लांबच्या झाडाआड लपला होता. सकाळी सकाळी एकदम इतकी कबुतरे जाळ्यात अडकलेली पाहून त्याला फार आनंद झाला. राजा म्हणाला, सगळा जोर लावून लवकर उडा. 1 2 3 उडा वेगाने. सर्व कबुतरांनी एकदम पंख फडफडले. कबुतरांनी इतका जोर लावला की जमिनीतील खुंटी उपटली गेली आणि जाळ्याबरोबर वरवर जाऊ लागली. पारध्याने असा चमत्कार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्याने आरडाओरडा केला, दगड मारले, पण कबुतरे खूप उंच उडाली आणि दूर निघून गेली. मग एक कबूतर म्हणाले, आपल्या पायातले हे जाळे कसे निघेल? राजा म्हणाला, त्याच्यासाठीही उपाय आहे. समोर डोंगर दिसतो आहे, त्याच्या पायथ्याशी एक उंदीर राहतो. तो माझा चांगला मित्र आहे. अशा वेळी तो आपल्या उपयोगी पडेल. सर्व कबुतरे डोंगराच्या पायथ्याशी एका बिळाजवळ उतरली. राजाने हाक मारली, मित्रा उंदरा, बाहेर ये, आम्हाला संकटातून सोडव. उंदराने आधी बिळातून डोकावून पाहिले. आपला मित्रच आहे अशी त्याने खात्री करून घेतली. मग तो बाहेर आला. तो म्हणाला, अरे कबुतरांच्या राजा, तू तर फार हुशार आहेस. तू कसं बरं जाळ्यात अडकलास? राजा म्हणाला, ते मी नंतर सांगतो. आधी आम्हा सर्वांना जाळ्यातून सोडव. उंदीर म्हणाला, थांब, आधी तुला मोकळे करतो. राजा म्हणाला, नाही, आधी माझ्या मित्रांना आणि शेवटी मला. उंदीर म्हणाला, माझे दात हलत आहेत, ते जर पडले तर तू तसाच अडकून राहशील. राजा म्हणाला, मी अडकून राहिलो किंवा मेलो तरी चालेल, पण आधी माझ्या मित्रांना सोडव. उंदीर म्हणाला, मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. बहुतेक राजे किंवा पुढारी स्वार्थी असतात, इतरांची पर्वा करत नाही. तसा तू नाहीस. हे पाहून मला फार आनंद झाला. मी तुझी परीक्षा पाहिली. माझे दात मुळीच हलत दुखत नाही. मी आता तुम्हा सर्वांना मोकळे करतो. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी ते सगळे जाळे कुरतडले आणि कबुतरांना मोकळे केले. सर्व कबुतरांनी उंदराचे आभार मानले. राजा म्हणाला, माझ्या मित्राने आपल्याला फार मोलाची मदत केली, पण त्याचबरोबर हेही लक्ष ठेवा की आपण एकोप्याने वागलो म्हणूनच तिथवर पोहोचलो. सगळी कबुतरे म्हणाली, एकजुटीचा विजय असो. धन्यवाद. खूप छान अर्णव. तुझ्या गोष्टीतून संघटन ही शक्ती आहे हा संदेश आम्हा सर्वांना मिळाला. आता ग दि माडगुळकर आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ते गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध होते आणि त्यांचीच कुंभारासारखा गुरु नाही रे जगात ही कविता हर्ष प्रदीप नाईक गासातील इयत्ता 6वीतील मुलगा आपल्या समोर बोलेल. नमस्कार, माझं नाव हर्ष प्रदीप नाईक, राहणार गास, इयत्ता 6वी. आणि आजची माझी कविता आहे, कुंभारासारखा गुरु नाही गदी माडगुळकर. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वरी घालतो धपाटा आता आधाराला हात, वरी घालतो धपाटा आता आधाराला हात. आधी तुडवी तुडवी मग हात पुरवाळी, आधी तुडवी तुडवी मग हात पुरवाळी. ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घट जाती थोरा घरी घट जाती राऊळात, घट जाती थोरा घरी घट जाती राऊळात. कोणी चढून बसत गाव गौरीच्या मस्तकी, कोणी चढून बसत गाव गौरीच्या मस्तकी. कोणी मध्यपात्र होतं राव राजांच्या हस्तकी, कोणी मध्यपात्र होतं राव राजांच्या हस्तकी. आवयातली आग नाही पुन्हा आठवत,
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत. कोणी पूजेचा कलश कोणी गोरसाचा माट. कोणी पूजेचा कलश कोणी गोरसाचा माट. आकार देता गुरुने त्याची त्याला लाभे वाट. आकार देता गुरुने त्याची त्याला लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. धन्यवाद. खूप छान हर्ष. आणि कविता पाठांतर केलेले आहेत दादा तू. हां, त्यामुळे तुझं कौतुक. ओके, यापुढे जिकडे तिकडे पाणीचं पाणी ही शंकर वैद्य यांची कविता द्विती कैलास पाटील ही वटाऱ्यातील मुलगी सादर करेल. नमस्कार, माझं नाव द्विती कैलास पाटील. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. आज मी तुमच्या समोर एक कविता वाचून दाखवणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवी लकाकी झाडांवरती, सुखात पाने फुले नाचती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, हासत भिजत निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर, कडे कपारे रानो राणी, नाद नाचरा भरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, मध्येच घेती वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणापरी गोजिरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. कवी शंकर वैद्य. धन्यवाद. खूप सुंदर. आता आस्था राजेश नाईक, 6वीतील मुलगी, कोफराड, ही आपल्याला मराठी राजभाषा हा लेख वाचून दाखवेल. इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी आस्था राजेश नाईक, मराठी भाषेतील विषय तुमच्या समोर एक स्पीच सादर करीत आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. कवी कुसुमाग्रजांच्या या पंक्ती या महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठीचे महत्त्व अधोरेखित करतात. संस्कृत भाषेतून उगम पावलेली आणि महाराष्ट्रात प्राकृत भाषेचे अधिनुक रूप लायलेली भाषा म्हणजे मराठी. मराठीला महाराष्ट्र राज्यात आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे. तसेच गोवा राज्यात मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त आहे. महाराष्ट्र, गोवा यांच्यासह गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, आंध्र प्रदेश तसेच जगभरात 10 कोटी लोक मराठीचा वापर करतात. देवनागरी लिपीत लिहिली जाणारी सुंदर व सुबक मुळाक्षरांची ही मराठी भाषा आहे. जगतो मराठी, बोलतो मराठी, माय मराठीचे गुण गाऊ किती. सुरतो मराठी, लिहतो मराठी, माय मराठीचे ऋण उतरव किती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आस्था, खूप छान. शांता शेळके एक प्रतिभासंपन्न कवयित्री, त्याचबरोबर प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका आणि साहित्यिक, पत्रकार अशा ह्या मराठी कवयित्री आणि गीतकार. त्यांची एक कविता पावसाच्या धारा धीरज केशव म्हात्रे, इयत्ता 7वी, वाघोली येथून सादर करेल. नमस्कार, माझं नाव धीरज केशव म्हात्रे. आज तुम्हाला पावसाच्या धारा ही कविता म्हणून दाखवणार आहे. पावसाच्या धारा येतील झरा झरा, झाकळलेनं वाहेल सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओघळ जाती खळखळ, जागोजागी खाचामध्ये तुडुंबले जळ, झळके सतीश ढगांवर वीज, नर्तकीच आली लेवुनिया साज, झोंबे अंगा वारे काया थरथरे, गरट्यात घुसूनिया बसली पाखरे, अर्शलासे फार नाचती वनावर मोर,
पाण्यातून हळू पाये डोकावून खा. पावसाची धार डोईवरी मार, झाडाची तळी गुळाला शोधिती निवार. नदीला पूर लोटला अपार, कोफावून धावे जाणे नागिणीचा थोर. झाडाची पालवी चित्ताला मोहवी, पानोपानी खुलतेस रंगदार छबी. थांबला पाऊस उजळीत आकाश, सूर्य येईल ढगातून उजळीत आकाश. धन्यवाद. खूप छान धीरज. यापुढे हर्ष प्रशांत नाईक बोळींज कविता सादर करेल. लेख कवयित्री आहेत अस्मिता जोगदंड चांदणे. नमस्कार, माझं नाव हर्ष प्रशांत नाईक आहे. मी आत्ता 7वीत शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर लेख ही कविता सादर करणार आहे. लेख तांबड कुंदन, लेख हिरव गोंधण, लेख झाडाची पालवी, लेख हाडाचं चंदन, लेख अस्तामानाची सारी काळजी मिटते, लेख असता घराची रोज समयी पेटते, लेख नसता घरात आस लागते उरास, वेळ जगाची थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. धन्यवाद. खूप छान हर्ष. यापुढे बासी मर्डेकर ज्यांच्या काव्यापासून कवितेचे नवे युग सुरू झाले व बाळ सीताराम मर्डेकर आणि आता सानिका पाटील भुईगाव या गावातून बासी मर्डेकर यांची गणपतवाणी ही कविता ती सादर करेल. नमस्कार. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काढी, गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काढी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई, मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई, भिरकावूनी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई, गिराईकाची कदर राखणे जिरे धने अन धान्य गळीत, गिराईकाची कदर राखणे जिरे धने अन धान्य गळीत, खोबरेल अन तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत, स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा, स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा पणतीचा, मिणमिण जळत्या आणि लेटणे वाचित गाथा श्री तुकयाचा, गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते, गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते, आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहीत होते, काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली, काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली, दुकानातल्या जमिनीत ती सदैव रुतली आणि कुरुतली, काड्या गणपत वाण्याने ज्या चावनी चावनी फेकून दिधल्या, काड्या गणपत वाण्याने ज्या चावनी चावनी फेकून दिधल्या, दुकानातल्या जमिनीच त्या सदैव रुतल्या आणि कुरुतल्या, गणपतवाणी बिडी बापडा पिता पितांना मरून गेला, गणपतवाणी बिडी बापडा पिता पितांना मरून गेला, एक मागता डोळे दोन देव देत असे जन्मान झाला, एक मागता डोळे दोन देव देत असे जन्मान झाला, देव देत असे जन्मान झाला. धन्यवाद. खूप छान सानिका ताई. सानिका, तुझ्या कवितेतून आम्हाला एक मेसेज मिळालेला की व्यसनाचा धिक्कार असो. ठीक आहे ना. आता उमराळेतून प्राप्ती, ओवी, प्रेक्षा, स्वरा, कनिष्का आणि सिया संत एकनाथ महाराजांचं चरित्र सादर करतील.
नमस्कार. आज आपण सर्व मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच पूजनीय दादा यांनी आपल्या तेजस्वी वाणीतून संत एकनाथांचे जीवनचरित्र सांगितले आहेत. त्यातील काही प्रसंग आम्ही सर्वजणी राहणार उमराळे तुमच्या समोर मांडणार आहोत. अगो ओविताई, इतक्या महान संताचा जन्म कुठे झाला? त्यांचे आई वडील कोण होते? त्यांचे बालपण कसे होते? हो, सांगते. चला तर मग ऐकूया संत एकनाथांचे जीवनचरित्र. गोदावरी तटावर पैठण्या गावी भानुदास नावाचे एक सात्विक पुरुष राहत होता. त्याची मनापासून इच्छा होती की त्याच्या घरात एका दैवी पुरुषाने जन्म घ्यावा. त्याची ही इच्छा त्याचा मुलगा चक्रपाणी व चक्रपाणीचा मुलगा सूर्यपाणी यांनी सुद्धा सांभाळली. आणि एके दिवशी त्यांच्या घरात एक तेजस्वी मुलगा जन्माला आला, तो म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथांचे जन्म झाल्या त्यांच्या आईने इहलोक सोडले. पृथ्वी तलावावरून ती निघून गेली. ही गोष्ट कळताच पूर्ण कुटुंबावर जणू दुःखाचा आभाळच कोसळलं. चक्रपाणी म्हणजे संत एकनाथांचे आजोबा यांना तर अतीव दुःख झाले. त्यानंतर सूर्यपाणी यांनीच आपल्या मुलाचे आई व वडील होण्याचे कर्तव्य निभावण्यास सुरुवात केली. काही दिवस चांगले भरले, परंतु जेव्हा एकनाथ 1.5 वर्षाचे होते तेव्हा सूर्यपाणीची तब्येत अचानक बिघडली. रात्रीचा वेळ होता. आजोबा एकनाथांना गोष्ट सांगत होते. गोष्ट सांगताना आजोबा गोष्टमध्येच थांबवतात व आपल्या मुलाजवळ म्हणजे सूर्यपाणी जवळ जातात. आजी आणि आजोबा रडू लागतात. हे पाहून लहानशा एकनाथाला फार नवल वाटते की मोठी माणसं सुद्धा रडतात. एकनाथ त्यावेळी सूर्यपाणीने हे जग सोडले असते. एकनाथ आपल्या बोबड्या बोलामध्ये आजोबांना विचारतात की तुम्ही सर्व का रडतात? आजोबा सांगतात, तुझे वडील सुद्धा आज तुला सोडून गेले ना, म्हणून मी रडतोय. मग ते कुठे गेलेत असा प्रश्न एकनाथ करतात. बाळा, तुझे वडील कुठे गेलेत हे मी तुला कसं समजवू? कोणत्या ना कोणत्या दिवशी सर्वांनाच तिथे जायचं असते. ही सत्य गोष्ट आहे. आजोबा एकनाथाच्या बालमनाची समजूत काढण्याचा निरर्थक प्रयत्न करतात. मग मला देखील एक दिवस तिथे जायला लागेल. मी तिकडे बाबांना भेटीन. किती मज्जा येईल ना बाबांना भेटल्यावर. एकनाथांचे हे शब्द ऐकून आजोबाच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येते. आजी एकनाथ आपल्या मांडीवर घेते व आपल्या साडीच्या पदराने त्याचे तोंड झाकते. जणू नाथाला तिच्या पुढ्यातून कोणती घेऊन जाईल याची तिला भीती वाटते. एकनाथाच्या तोंडावर हात ठेवीत ती म्हणते, बाळा, असे अभद्र बोलू नको. भगवंत तुला सतायुषी करो. सूर्यपाणीचे तुझ्यावर फार प्रेम होते. कळत नाही तुला असं एकाएकी सोडून तो का निघून गेला? अरे, इतक्या लहानपणीच त्यांचे आई वडील गेले. पण मग पुढे त्यांचे काय झाले? त्यांचे शिक्षण? सूर्यपाणी म्हणजेच एकनाथांच्या वडिलांच्या जाण्यानंतर त्यांच्या आजी आजोबांनीच त्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी कंबर कसली. आपली उरली सुरली सर्व शक्ती वापरून ते एकनाथाचे लालन पालन करण्यात तल्लीन झाले. वयाच्या 6व्या वर्षी एकनाथांची मुंज झाली व 14व्या-15व्या वर्षी त्यांचं पूर्ण शिक्षण झालं. आता त्यांच्यासमोर तेव्हा एक अजब प्रश्न निर्माण झाला की सगळं काही शिकून झाले आहे, वय इतके लहान आहे की कोणाला काही शिकू शकत नाहीत. तेव्हा गावाबाहेरच्या एका शंकराच्या मंदिरात एकनाथ रोज जात असत. तेव्हा एक दिवशी ते काकुलटीला येऊन भगवंताकडे मागणी घालतात की भगवंता, आता तूच मला शिकव, माझा गुरु तू हो, सांग मी काय करू. तेव्हा गाभाऱ्यात एक आवाज घुमतो, तुला गुरु हवाय ना, मग तू देवगिरी पर्वतावर जा आणि तिकडे जाऊन जनार्दन स्वामींना आपला गुरु बनव. हे ऐकता एकनाथ महाराजांना फार आनंद होतो की खुद्द भगवंताने आपल्याला आदेश दिला आहे. पण काही क्षण विचार केल्यानंतर ते अगदी निराश होतात की आपल्याला देवगिरीवर जावं लागणार, इतक्या लांब, म्हणजे आजी आजोबांना इकडे एकटं ठेवून जावं लागणार. पण कसं जायचं? ज्या आजी आजोबांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आपल्यावर आई वडील केलं की माया केली, त्यांना सोडून कसं जावं बरं? पण खूप जड अंतःकरण घेऊन त्यांनी रात्रीच्या वेळी घर सोडलं. जेव्हा आजी आजोबा झोपले होते, दुसऱ्या दिवशी आजी आजोबांनी जेव्हा उठून पाहिलं की एकनाथ आपल्या बाजूलाच नाही आहेत, तेव्हा ते जिकडे तिकडे त्यांना शोधू लागले. एकनाथ जेव्हा कुठेच सापडला नाही तेव्हा त्यांच्यावर जाऊन दुःखाचा आभाळच कोसळलं. दुसऱ्या दिवशी तिकडे पोहोचल्यानंतर एकनाथांनी जनार्दन स्वामींना आपल्या इकडे येण्याचा आदेश सांगितला व त्यांनी सुरुवात केली निरीक्षण करायला की जनार्दन स्वामी कसे वावरतात, काय करतात, कसे वागतात व कधी त्यांचं काही काम उरलं सुरलं असेल तर तेही एकनाथ महाराज करत असत. आता एके दिवशी एकनाथ महाराज हिशोब करत बसले होते. हिशोबाचा काही जोड लागत नाही. त्यात एक पैची चूक होती. ती चूक शोधण्यात ते इतके मग्न झालेले की किती वेळ निघून गेला याचं त्यांना काही भानच राहिलं नाही. सरत्या रात्री एकनाथांच्या खोलीत दिवा जळता पाहून त्यांना कुतूहल झाले.
जनार्दन स्वामी विचार करतात, काय करत असेल बरं एकनाथ. ते तिथे जातात आणि पाहतात तर एकनाथ महाराज हिशोब करण्यात मग्न झालेले आहेत. व तेवढ्यात एकनाथ महाराज टाळी वाजवतात व म्हणतात, भेटलं. नंतर एकनाथांची ती फक्त एक पैची चूक मिळवण्यासाठी जी कार्यनिष्ठता होती ती पाहून त्यांना फार प्रसन्नता झाली असती व त्याच दिवशी ते त्यांना शिष्य म्हणून स्वीकार करतात. असे एक नाही तर अनेक प्रसंग त्यांच्यामध्ये घडतात. पुढे सगुण उपासनेसाठी जनार्दन स्वामी एकनाथांचे पुढे मार्गदर्शनही करतात. वा, किती ते गुरुवर प्रेम आणि शिक्षणाविषयी ओढ. छान. पण मग पुढे काय घडले त्यांच्या आयुष्यात? जनार्दन स्वामीच्या आदेशानुसार एकनाथ सगुणोपासना करण्यासाठी शूलभंजन पर्वतावर असलेल्या मार्कंडेय स्वामीकडे जातात. रोज पहाटे पर्वतावर बसून भगवंताचे ध्यान करीत असत. याच पर्वताच्या पायथ्याशी एक गाव होते. तिथला एक गवडी गायांचं किलवार त्या पर्वतावर चारवण्यास आणीत. त्याने पाहिले एक तेजस्वी साधू समाधी लावून बसला आहे. त्याला वाटले आपण याला दूध द्यावे. त्याने एक भांडे आणले व त्याच्यात दुधाची धार काढली व ते भांडे त्याच्या पुढे ठेवून तो निघून गेला. एकनाथ समाधीतून जागे झाल्यावर ते दूध प्यायले. ईश्वर कृपेमुळे आपल्याला हे दूध मिळाले असेल असे त्यांना वाटले. कित्येक दिवस असाच कार्यक्रम चालत होता. एक दिवस योगायोगाने गौडी रोजपेक्षा लवकर आला. त्याने जे दृश्य पाहिले त्याने तो चकित झाला. तो बघतो तर काय, एक भला मोठा नाग आपल्या फण्याने एकनाथाच्या शरीराला वेतोळ घालून बसला होता आणि एकनाथाची तर समाधी लागली होती. त्याने एकनाथाला समाधीतून जागवले व घडलेली घटना सांगितली. एकनाथ मनात म्हणाले, प्रभू तुझी किती गा असमी कृपा आहे. तू या देहाला कसा कसा सांभाळतच आहे. साप आपल्या फण्याने एकनाथाला ऊब देत असे, पण ही घटना अघटित होती. त्यामुळे एकनाथाला गुरुजवळ जायचे कारण मिळाले. जनार्दन स्वामी म्हणाले होते, एखादी अघटित घटना घडली की परत ते एकनाथ परत देवगिरी पर्वतावर जातात. जनार्दन स्वामींनी विचार केला की एकनाथाला रिकामं कसं बसवायचं. म्हणून ते म्हणतात, तू तीर्थयात्रेला जा, यात्रा करीत करीत जा व लोकांना देवभक्तीचे विचार सांगत सांगत जा. यात्रा करत करत एकनाथ एक दिवशी स्वतःच्या गावी येतात. गावात पोचतात. आजी आजोबांचं वात्सल्य क्षणात डोळ्यासमोर उभं राहते. आजोबा काय करत असेल, आजी कुठे असेल वगैरे शंका निर्माण होऊ लागतात. गावात दाखल होताच चक्रपाणी आहेत का असे विचारतात. आहेत, फार म्हातारे झाले आहेत. आपला नातू येईल या आशेवर जगत आहेत, एक गावकरी म्हणतो. दुरूनच आजी आजोबांना पाहतात व हृदय भरून येते. आजोबा अशी हाक मारतात व त्यांच्या पायावर डोकं ठेवून खूप रडतात. खरंच हा किती आनंदाचा क्षण आहे. आजी आजोबांना त्यांचा नातू परत मिळाला. प्रत्यक्ष साप एकनाथांचा सांभाळ करण्यासाठी किती अद्भुत गोष्ट आहे. अजून सांग ना, अजून काय काय घडले त्यांच्या आयुष्यात? नंतर त्यांचे लग्न गिरिजाबाईशी झाले. त्यांचा संसार सुखाने चालत होता. त्यातील एक मी अद्भुत घटना तुम्हाला सांगणार आहे, ऐका. एका दिवशी एक तेजस्वी मुलगा दारात येऊन उभी राहिला. गिरिजाबाई आत गेल्या. एकनाथाने विचारले, काय हवं आहे रे तुला बाबा? मुलगा म्हणाला, मला नोकरी हवी आहे. एकनाथ म्हणाले, तू काय काम करणार? मुलगा म्हणाला, तुम्ही सांगतील ते. एकनाथांनी गिरिजाबाईंना हाक मारली व सांगितलं, भगवंताने कोणाला तरी तुझे काम करण्यासाठी पाठवले आहे बघ. नोकराच्या वेशात असलेले भगवंत गालातल्या गालात हसू लागले व मनात म्हणाले, भगवंताने कोणाला पाठवले नाही तर स्वतः भगवंतच आले आहेत तुझे काम करायला. तू सगळं काम करशील ना? गिरिजाबाईंनी विचारले. हो हो, मी सगळं काम करीन. तुम्ही सांगतील ते. कामाबद्दल काहीही तक्रार बाळगू नका. मुलगा म्हणाला, मग तू पगार काय घेणार? आमच्या घरी आचार्य टिकत नाही म्हणून प्रथमच विचारून ठेवते. गिरिजाबाईंनी म्हणाली, मला पगार बिगार काही नको. मी एकटाच असतो व तुम्ही जेवल्यानंतर जे 2 घास उरतील ते खाऊन मी राहीन. एकनाथाला हा मुलगा जरा विचित्रच वाटला म्हणून त्यांनी गिरिजाबाईंना विचारले, ठेवायचं का? गिरिजाबाईंनी संमती दिली. गिरिजाबाईंनी विचारले, तुझं नाव काय? श्रीखंड्या. त्याने सांगितले. श्रीखंड्या म्हणजे सुगंध. श्रीखंड्या पुढे म्हणाला, तुम्ही सांगतील ते सगळं काम करीन, परंतु माझी एक अट आहे. मी जेवण बनवत असताना मला कोणाचीही लुडबुड चालत नाही व मी दारं व खिडक्या बंद करून जेवण बनवणार. एकनाथ म्हणाले, चालेल,
गिरिजामाई म्हणाल्या, परंतु हे दाऱ्या व खिडक्या बंद कशाला? एकनाथ म्हणाले, त्यात काय एवढे मोठे, फार तर फार थोडं लोणी खाईल, नाहीतर गुळ पदार्थात टाकताना थोडं गुळ चाखेल. आपल्याला स्वादिष्ट जेवण मिळालं म्हणजे झालं. ते दार खिडक्या उघड्या ठेवून असो नाहीतर बंद करू. जन्मजन्मांतराची पुण्याई एकनाथाचे भाग्य उघडले. साक्षात भगवंत त्याच्या घरी नोकर बनून आले. भगवंत जेवण बनवी व एकनाथ ते जेवे. जेवणाच्या स्वादाचे तर काही वर्णनच करू शकत नाही. अद्भुत स्वाद, अद्भुत स्वाद. एकनाथ जेवत असताना भगवंत त्याच्याकडे एकटक पाहत असे. किती आनंदाचा क्षण असेल. असा एक क्षण आपल्याही जीवनात असावा. भगवंताने जेवण बनवावे व ते आपण जेवावे. एकनाथ सकाळी उठून आंघोळ करायच्या आधी श्रीखंड्या पूजेची सगळी तयारी करायचा व आंघोळीला गेल्यावर धोत्राच्या निऱ्या घालून श्रीखंड्या तयार. अशा एकनाथाचे छोटे छोटे काम करून श्रीखंड्याला इतका आनंद मिळायचा की काही सांगू नाही शकत. किती मोठी गौरवाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष देव नोकर बनून एकनाथांची सेवा केली, मग त्यांच्या जीवनात काहीच प्रॉब्लेम नव्हते का? प्रॉब्लेम कसे नव्हते? एकनाथांच्या जीवनात तर प्रॉब्लेम खूप सारे होते. असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. एकदा एकनाथाला हैराण करण्यासाठी गावकऱ्यांनी एका ब्राह्मणाला सांगितले की आम्ही तुला 200 रुपये देऊ, पण तुला एकनाथाला हैराण करायला लागेल. त्यानंतर तो ब्राह्मण एकनाथाच्या घरी गेला. तिथे एकनाथ ज्या देवघरात पूजा करत होते तिथे हा ब्राह्मण पायात जोडे घालून थेट आतच शिरला व आपले सर्व सामान तसेच टाकून थेट एकनाथाच्या मांडीवरच जाऊन बसला. तेव्हा एकनाथ म्हणाले, हो हो हो, मला भेटण्याची एवढी अधीरता की जोडे काढायला सुद्धा विसरला. एकनाथाने आपल्या सरळ व प्रेमळ भाषेने त्याच्यावर मात केली. नंतर तो ब्राह्मण नदीत आंघोळ करायला गेला व तिथेच बसून राहिला. त्याला वाटले आपण इकडे बसून राहू, तिथे जेवण थंड होईल. जेवण थंड झाल्यामुळे एकनाथ रागवे, चिडे. तेवढ्यात श्रीखंड्या एकनाथाचा आचारी तिथे आला. तो म्हणाला, तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मी आलो. तो ब्राह्मण निरुपायाने घरी गेला. नंतर एकनाथाबरोबर जेवायला बसला. गिरिजाबाई प्रेमाने वाढत होत्या. एकाकी तो ब्राह्मण पाटावरून उठला व वाकलेल्या गिरिजाबाईच्या पाठीवरच जाऊन बसला. एकनाथ म्हणाले, सांभाळ ग गिरिजा, तुम्ही चिंता करू नका, मला सवय आहे. हरिपंडिताला अशीच नव्हती का घेत. फरक फक्त इतकाच की हा जरा वयाने मोठा आहे. यावेळीच्या एकनाथ महाराज व गिरिजाबाई यांची शांतता व क्षमाशीलता पाहून तो ब्राह्मण विरघळला व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा एकनाथाने विचारलं, मग हे सर्व कशासाठी केले? तो ब्राह्मण म्हणाला, मी गरीब, माझ्या मुलाची मुंज करायची, पण पैसे नसल्यास मदतीच्या आशेवर पैठणमध्ये आलो. इथे या कुटाळ्यांनी मला 200 रुपये या शर्तीवर घ्यायचे कबूल केले की मी तुम्हाला हैराण करून दाखवायचं, चीड आणून दाखवायची. एकनाथ म्हणाले, अरे रे, 200 रुपयासाठी एवढी मेहनत करावी लागली. एकनाथाने उद्धवाला बोलवले व सांगितले, या माणसाला 200 रुपये देऊन टाक. तो ब्राह्मण ते रुपये घ्यायला तयार नव्हता. तेव्हा एकनाथ म्हणाले, एकनाथ देतो ते परत घेण्यासाठी देत नाही. एकनाथांचे हे प्रेम व सत्वर्तन पाहून तो ब्राह्मण गहिवरला व आपल्या वर्तनाबद्दल त्यांची माफी मागितली व एकनाथाचा निरोप घेतला. एकनाथ महाराजांचे जीवन लोकोत्तर होते. हे आणि असे खूप प्रसंग त्यांच्या जीवनात घडले. त्यांनी खूप साऱ्या लोकांची जीवने घडवली. असा हा तेजस्वी तारा एके दिवशी प्रभूकडे निघून गेला. आता आपण त्यांनी रचलेल्या भारुडाने समाप्ती करूया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लय अवघड, पंढरीची वाट लय अवघड, काय सांगू जीवाची कळवळ, काय सांगू जीवाची परवळ. चालता चालता पायाला आलं फोड, चालता चालता पायाला आलं फोड. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट गळ्यामंदी माळ, गळ्यामंदी माळ, हातामंदी टाळ, वरडून माझं फुटलं ग कपाळ, वरडून वरडून माझं फुटलं ग कपाळ. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया,
हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. एका जनार्दनी पंढरीची वारी, एका जनार्दनी पंढरीची वारी, केली वारीन तारांबळ भारी, केली वारीन तारांबळ भारी. मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. मला हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. धन्यवाद. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात आणि आज प्रश्नोत्तरे आणि भारुडांच्या माध्यमातून मुलींनी अतिशय उत्तमरित्या संत एकनाथांचं चरित्र आपणासमोर सादर केलेलं आहे. संजीवनी परिवारामार्फत एकनाथांचे चरित्र सादर करण्याकरता मुलांची तयारी करून घेणाऱ्या वंदना पाटील यांचे कौतुक व आभार. नमस्कार, माझं नाव सायली प्रशांत नाईक. आज मी ऊन ऊन खिचडी ही मोदा देशमुख यांची कविता सादर करणार आहे. आजच्या या 21व्या शतकात एकत्र कुटुंब पद्धत लोप पावत चालली आहे आणि सो कॉल्ड न्यूक्लिअर फॅमिली ही उगम पावलं आहे. म्हणजे हम दो हमारे दो हे आता उगम पावलं आहे. त्यावरच मोदा देशमुख यांची ऊन ऊन खिचडी ही कविता मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. ऊन ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. ऊन ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12. घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासूबाई मामांजी नणंद आणि दीर, सासूबाई मामांजी नणंद आणि दीर. जावेच्या पोराची सदा पिरपीर, जावेच्या पोराची सदा पिरपीर. पाहुणे रावणे सण निवार, पाहुणे रावणे सण निवार. रांधा वाडा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक. वेगळं व्हायचं भारीचं सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच, प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू. अन एवढूसा झाला तरी विंचू तर विंचू. बाबांची माया काय मामांजींना येते, बाबांची माया काय मामांजींना येते. पाणी तापवलं म्हणून साय का धरते. बहीण आणि जाऊ त्यात अंतरच खूप, बहीण आणि जाऊ त्यात अंतरच खूप. वेगळं व्हायचं भारीचं सुख. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं, गुलू गुलू बोलायचं, दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाकच काय, दोघांचा असा स्वयंपाकच काय. पापड मेतकूट दह्याची साय, त्यावर लोणकणं साजूक तूप, त्यावर लोणकणं साजूक तूप. वेगळं व्हायचं भारीचं सुख. रडले पडले नि अबोला धरला, रडले पडले नि अबोला धरला. तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. हो, रडले पडले नि अबोला धरला. तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. पण आता काय, ह्यांच्याही वागण्याची तराच नवी. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. महिन्याचा पगार ह्यांना पुरतच नाही व ह्यांच्याही वागण्याची तराच नवी. घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी. स्वयंपाक करायला मीच, भांडी घासायची मीच, बाळ रडलं तरी घ्यायचं मीच. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. निदान सकाळचा स्वयंपाक करीत होत्या. मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे. बाजारहाट करायला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची. नणंद बिचारी उरनी पूर निस्तरायची. पण आता काय, कसल्या हौशी नि कसल्या आवडी. 12 महिन्याला एकच साडी. गारगार खिचडी संपलंय तूप, वेगळं व्हायचं कळलंय सुख. गारगार खिचडी संपलंय तूप, वेगळं व्हायचं कळलंय सुख. धन्यवाद. वा, खूप छान सायली. मराठीतील श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची गवत फुला रे गवत फुला ही कविता रुद्र दिनेश नाईक वटार येथील 7वीतला मुलगा आता बोलेल. नमस्कार, मी रुद्र दिनेश नाईक, राहणार वटार,
इंदिरा संतांनी लिहिलेली एक सुंदर कविता गवत फुला सादर करणार आहे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग मला रे तुझा लळा. मित्र संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरवून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी फुलते रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भानच हरपून गेले रे. पहाट वेळी आभाळ येते लहान होऊनी तुझ्याहुनी, तुला भरविते निळ्या कळांनी दव मोत्यांची कणी कणी. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र हिवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. गोजिरवाणा होरवी चाकण छाया होते इवलीशी, रात्र हिवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालूनी रंगीत कपडे फूल पाखरा फसवावे. मलाही वाटे लहान व्हावे तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा रहावे विसरून शाळा घर सारे. धन्यवाद. खूप सुंदर चाळीत रुद्र कविता गायलास, खूप छान. आणि आम्हा सगळ्या प्रौढांना तुझ्यामुळे बालपणात पुन्हा एकदा जाण्याची आम्हाला संधी मिळाली. आता गायी पाण्यावर ही कविता इशिका जितेंद्र पाटील 11वीतील विद्यार्थी माणपे ही आपल्याला बोलून दाखवेल. शुभ सायंकाळ. इथे उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. मी इशिका जितेंद्र पाटील आज तुमच्या आपणांसमोर गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही कविता सादर करणार आहे. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या. गौर चैत्रींची तशा सजून येती, रेशमाची पोलकी छिटेले ती. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया होवोनी साभिमान. काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. पंक संपर्के कमळ का भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी. सूत्र संगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मज मुळे भिकारी. लाट उसळोनी जरी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणी पडावे. तसे गाली हसता तुझ्या भावे, उचंबळुनी लावण्यवर वहावे. नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोस लेण्याचा त्यास जन्मसिद्ध. तोच बीजांकुर धरी तुझा हेतू, विलासाची होशील मुगरी तू. तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी मोत्यांची फुले सुवर्णाचे. हौसबाई हौसबाई पुरवीन तुझी सारी, परी आवरी हा प्रलय महाभारी.
प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे, कोड किंचित पुरविता नये त्यांचे, तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणती ते. देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना, लांब त्याच्या गावास जाओनिया, गूढ घेतो हे त्यास पुसोनिया. गावी जातो ऐकता त्याच काली, पार बदलून ती बालसृष्टी गेली. गळा घालून करपाश रेशमाच्या, वदे येते मी पोर अज्ञवाचा, वदे येते मी पोर अज्ञवाचा, वदे येते मी पोर अज्ञवाचा. धन्यवाद. शिका खूप सुंदर. हा गाई पाण्यावर ही कविता इतक्या गोड आवाजात तू सादर केली आहेस है ना. कवी बी आणि श्रीधर फडके यांची ही कविता. आता स्वराज उदयराज नाईक कोफराड येथील संस्कार हरवलाय हा लेख आपल्याला सांगेल. मर्त्यलोकातून थेट स्वर्गलोकात फोन, हे डायरेक्ट कनेक्शन सहसा कधी लागत नाही. नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम असणार. हॅलो, चित्रगुप्त स्पीकिंग. कोण बोलता आपण? नमस्कार चित्रगुप्त साहेब, मी वसई तालुक्यातील सामेजी समाजातून बोलतोय. बोला. मर्त्यलोकातून थेट स्वर्गलोकात फोन करण्यामागचे प्रयोजन? महाराज, तुमच्या बिडी शेड्यूलमध्ये डिस्टर्ब केला, माफी असावी, पण कारणच असं काही गंभीर होतं. आम्हाला मिसिंग एफ आय रजिस्टर करायची होती. संस्कार हरवले आहेत. काय? संस्कार हरवल्याची मिसिंग एफ आय आर? माझ्या माहितीनुसार तुम्ही माणसे दागदागिने, गाड्या असलं काहीतरी हरवल्यावर मिसिंग एफ आय आर करता, पण चक्क तुम्हाला संस्कार हरवल्याचं दुःख होत आहे? होय महाराज, संस्काराची कधी न केली चिंता, खंतन चारित्र्याची, आयुष्यावर पुरील घटली माळच दुष्कृत्यांची. त्या माळेतून नित्य मोजतो मी कृतकर्मांच्या घडी, वाहतो ही दुर्वांशी जुडी. बालपणीचे दिवस सुखाचे, आठवती ते घडी घडी, आठवणींना आठवणींची, वाहतो ही दुर्वांशी जुडी. बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती. काही सज्जन, कुणी दुर्जन, तरुण कोणी कोणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडविली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. आदरणीय बाल कोल्हटकर 1964 साली त्यांच्या प्रतिभावंत लेखणीतून साकारलेला सुभाष घडत घडत बिघडत गेला. चित्रगुप्त महाराज, देवधरांसारख्या सुसंस्कृत आणि संस्कारी कुटुंबातील सुभाष वाममार्गाचा अवलंब का करतो? कारण सगुणांची वाट सावकाशीची आणि दुर्गुण झपाट्याने धावत येतात. कुरवाळणारे असल्यामुळे ते हवे हवेसे वाटतात. अत्तराचा फाया नाकाशी न्यावा लागतो, मैलावरची घाण मैलावरून येते. दुर्गुण हे काहीही कष्ट न केल्याने येत असतात. संस्कार जपावे लागतात, ते जपण्यासाठी चांगली संगत असावी लागते, सज्जनांचा सहवास असावा लागतो, सुजनांचे विचार सतत कानी पडावे लागतात. आणि म्हणूनच सुभाषितकार मोरपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. चित्रगुप्त महाराज, समर्थांनी मनाला सांगितलेला भक्ती मार्गाचा संस्कार आम्ही हरवला आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, हे तर पूर्णतः विसरलोच आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा संस्कार आम्ही गमावून बसलो आहोत. हे विश्वची माझे घर ही ज्ञानेश्वर माऊलींची संकल्पना पुसट होत चालली आहे. आनंदे भरीन तिन्ही लोक, हे तुकोबा रायांच्या अमृतवाणीतून निघालेले बोल लोप पावत आहेत. महात्मा गांधींच्या अहिंसेचे संस्कार नष्ट होत चालले आहेत.
शाने गुरुजींच्या श्यामच्या आईचे संस्कार हरवले आहेत. लोकमान्यांचा बाणेदारपणा आणि स्वाभिमानाचे संस्कार हरवले आहेत. अगस्तीप्रमाणे सागराला आव्हान करणाऱ्या सावरकरांच्या धैर्याचे संस्कार हरवले आहेत. गाडगेबाबांच्या स्वच्छतेचे संस्कार हरवले आहेत. एका कवीने संस्काराचे महत्व सांगताना म्हटले आहे, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. पण काय करणार महाराज, आम्हाला संस्कार नकोच आहेत, ते आम्ही गमावून बसलो आहोत. इतकेच नाही तर आमच्या आयुष्यात येणारा सर्वात महत्वाचा संस्कार मुंज व्रतबंध संस्कार, तो सुद्धा फक्त एक सोहळा बनून राहिला आहे. त्यातील संस्कार हरवले आहेत महाराज, त्यातील संस्कार हरवले आहेत महाराज, त्यातील संस्कार हरवले आहेत. हॅलो हॅलो, व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे, कृपया लाईनवर राहा. चित्रगुप्त महाराजांनी फोन होल्डवर ठेवला वाटतं. संस्काराचा विसर पडलेला माणसा, मी तुझा फोन होल्डवर ठेवला कारण आपलं हे सर्व संभाषण प्रत्यक्ष योगेश्वर भगवान ऐकत होते. त्यांनी 5000 वर्षांपूर्वी श्रीमद भगवद्गीता सांगितली आणि आता सुद्धा ते इतकंच म्हटले, हे सर्व संस्कार देवाच्या अंशरूपाने तुझ्यातच ठासून भरलेले आहेत. आता फक्त गरज आहे ती उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादहेत आत्मैव यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. स्वतःचा उद्धार स्वतःलाच करायचा आहे. जय वसुंधरा. स्वराज, ओघवत्या वाणीने केलेले सादरीकरण अप्रतिम. इथे हजर विद्यार्थ्यांना तुझ्याकडून बरंचसं काही शिकायला मिळालंय. संस्कार वर्गाला जाणारीही बरीच मंडळी इथे आहेत, ठीक आहे ना, पण केवळ जाणं पुरेसं नाही आहे आणि हे तू सगळ्यांना समजावून दिलेलेस. आता सृष्टी पाटील इयत्ता 7वी गास मधील मुलगी आपल्याला आई ही कविता वाचून दाखवेल. नमस्कार, माझं नाव सृष्टी दक्षता आशिष पाटील. माझ्या कवितेचे नाव आहे आई. कवी आहेत फ मु शिंदे. आई. आई एक नाव असतं. आई. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पाल उठतात. जत्रा पांगते पाल उठतात. पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही. जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा. आई असतो एक धागा. वातीला उजेड दाखवणारी समयतील जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान. विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्या थांबणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी. आई असते जन्माची शिदोरी. सरतही नाही आणि उरतही नाही. म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. धन्यवाद. सृष्टी, आईला अगदी भावनिक स्वरात मांडलंयस. खूप छान. आता रुद्र राजेश नाईक इयत्ता 6वी भुईगावातील मुलगा डराव डराव ही कविता बोलेल. मी रुद्र राजेश नाईक इयत्ता 6वी. माझी कविता आहे डराव डराव.
आबा वाजले धमाधूम, वारा सुटला सु सु सु, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक, पाऊस आला ढो ढो ढो, पाणी वाहिले सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसले बेडूकराव, बेडूक म्हणाला डराव डराव. कवी अज्ञानोठ. धन्यवाद. रुद्र, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची आठवण करून दिलीस रे. यापुढे टप टप टापा टाकीत टापा ही कविता जिया रितेश पाटील इयत्ता पाचवी भुईगाव येथून सादर करेल. माझं नाव जिया रितेश पाटील, इयत्ता 5वी. माझ्या कवितेचे नाव टप 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 टाकीत टापा. टप 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 टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती झीन मखमली, पाय रुपेरी थोडा, उंच उभारी दोन्ही कान, एकटे वेळी मान कमान, मध्येच केव्हा धुडकत धुडकत चाले थोडा थोडा. टप 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 टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती झीन मखमली, पाय रुपेरी थोडा, घोडा माझा घालील रिंगण, उघडून टाकील सारे अंगण, कोणी त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा. टप 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 टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती झीन मखमली, पाय रुपेरी तोडा, घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार, नुसता त्याला पुरे इशारा, कशाच चाबूक ओढा. टप 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 टाकीत टापा, चाले माझा ओढा, पाठीवरती झीन मखमली, पाय रुपेरी तोडा, 7 अरणे समुद्र सार, ओढील हा एक धमाल, आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा. टप 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 टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती झीन मखमली, पाय रुपेरी तोडा. रिटर्न बाय शांता सोळंके. धन्यवाद. वा, खूप छान जिया. आता एक सूर एक ध्यास ही कविता वेदश्री अजित नाईक इयत्ता 8वी गासातील मुलगी सादर करेल. नमस्कार, माझं नाव वेदश्री अजित नाईक, इयत्ता 8वीत शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे एक सूर एक ध्यास. एक सूर एक ध्यास छेडितो मराठी, एक संद एक बंद गुंजितो मराठी, एक श्वेत अनेक रंग रंगितो मराठी, एक बोध एक विचार मांडितो मराठी, एक साज एक आवाज ऐकितो मराठी, एक मन एक क्षण जगतो मराठी, माय मराठी याद मराठी, भाषा भावार्थ मराठी, चाल मराठी बोल मराठी, जगण्याचा अर्थ मराठी, सांगतो मराठी वाहतो मराठी, पुंजितो मराठी साहतो मराठी, हुकारतो मराठी गर्जतो मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वा, खूप छान वेदश्री. आता नसती उठा ठेव ही कविता जन्मेश पाटील इयत्ता 7वी घास येथील मुलगा सादर करेल. माझे नाव जन्मेश जयेश पाटील आहे. माझे कवितेचे नाव आहे नसती उठा ठेव. मोठे होते झाड वाकडे, तिथे खेळती 2 माकडे, गंमत झाली भारी बाबा, गंमत झाली भारी, खरखर खरखर सुतार काका, कापीत होते एक ओंडका, भुरभुर भुरभुर भुसा उडाला, माकड मज्जा पाहू लागला, निम्मे लाकूड चिरून झाले, दुपार होता काम थांबले, पाचार ठोकून सुतार गेले खाव्यास भाकरी, माकड टुनकण खाली आले, पाचार हलवून काढू लागले, शहाणे दुसरे त्याच बोलले, ध्याक्याचे हे काम न आपुले, पहिले आपला हट्टन सोडी, जोर लावणी पाचार काढी, फटीत अडके शेपूट तेव्हा माकड हाका मारी, सुतार येत दुसरे माकड, झाडावरती चढले भरभर, अतिशहाणे माकड वेडे, उदास होणी ओरडे,
उठा ठेव ही नसती सारी, सुतार त्याला फटके मारी. म्हणून करावा विचार आधी, नंतर कामे सारी. धन्यवाद. जन्मेश, खूप छान बाबा. यापुढे टपटप पडती ही कविता सात्विक सुनील म्हात्रे, भुईगाव. नमस्कार, मी सात्विक सुनील म्हात्रे, इयत्ता 6वी, राहणार भिलगाव. माझ्या कवितेचं नाव आहे टपटप पडती अंगावरती. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताचे फुले, भिरभिर भिरभिर त्या तलावर गाणे आमचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावली विंटे जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. दूर दूर हे शूर वाहती उन्हात पिवळा पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळूनी सूर चाल रे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. कवीचं नाव मंगेश पाडगावकर. धन्यवाद. वा, खूप छान सात्विक. आता भुईगाव या गावातील मनस्वी म्हात्रे, इयत्ता 12वी, ही स्वातंत्र्य हा लेख आपल्या समोर म्हणेल, सादर करेल. नमस्कार, मी मनस्वी म्हात्रे, राहणार भुईगाव. आज तुमच्या समोर स्वातंत्र्य ही कथा वाचून दाखवणार आहे. असंच एक जंगल होतं, दाट झाडीने झाकलेलं होतं. जंगलाजवळच एक सरोवर होतं. हिरव्या गर्द झाडीत निळ्या निळ्या पाण्याचं सरोवर बिलोरी आरशासारखं शोभत होतं. तर या जंगलात एक चिमणी होती. पण ही चिमणी इतर चिमण्यांसारखी कबरी पांढरी नव्हती, तर ती होती सोनेरी झगमगती. सोनेरी चिमणी फार छानदार दिसायची. उन्हात उडताना तर चमचम चमकायची. सोनेरी चिमणी जंगलभर हिंडायची, झाडांवर बसायची, चिवचिव गाणं म्हणायची. एकदा सोनेरी चिमणी उडत उडत जंगलापासून थोडी लांब गेली. तिला गंमत वाटली. तिला शेतं दिसली, माणसं दिसली, तुरळक झोपड्या, घरही दिसली. चिमणी हे पहिल्यांदाच पाहत होती, कारण ती जंगल सोडून कधी लांब गेलीच नव्हती. ते होतं एक टुमदार गाव. गाव बघून चिमणीला नवल वाटलं. गावातली माणसं एकमेकांशी बोलत होती, एकमेकांना काहीतरी सांगत होती. ते ऐकून पाहून तर चिमणीला आणखीनच नवल वाटलं, गंमत वाटली. सोनेरी चिमणीला हे छानदार गाव फार फार आवडलं. ती बोलणारी माणसं आवडली, त्यांची घरं आवडली. चिमणीच्या मनात आलं, आपण जर या गावात आलो तर आपल्याला माणसांशी बोलता येईल, त्यांची गाणी म्हणता येतील, ऐकता येतील. किती किती मजा येईल. सोनेरी चिमणीने जंगलातून यायचं नि गावातच राहायचं असं ठरवूनच ती जंगलात परतली. भुरकन घरट्यात गेली. तिच्या आईने चिवचिवत विचारलं, कुठे ग गेली होतीस इतका वेळ? मी किती शोधलं तुला. मी की नाही आई, आज खूप लांब गेले होते. तर तिथे की नाही एक गाव पाहिलं छानसं. चिमणीच्या आईने थोडंसं धास्तावूनच म्हटलं, कशाला ग गेली होतीस इतक्या लांब? आणि चुकलीस तर? तशी तू शहाणी आहेस ग, पण मला बाई काळजी वाटते, भीती वाटते. हे त्यात काय भ्यायचं? आणि बरं का आई, मला ते छानदार गाव इतकं आवडलंय की मी आता तिथेच जाऊन राहायचं ठरवलंय. मी आता मोठी झाली आहे ना. अगं, कसलं वेळ घेतलंयस तू डोक्यात? आपण जंगलांची पाखरं. जंगलांसारखं मोकळं सुख आणि मोकळा आनंद त्या गावात असतो का? आणि तू पाहिलेली ती चालणारी बांधणारी माणसं फार धोकेबाज असतात बरं का. नको ग बाई तू त्यांच्यात जाऊस. हे त्यांना काय घाबरायचं, मी तर मोठी झाली आहे ना. आणि एके दिवशी सोनेरी चिमणी त्या गावात पोहोचली. उडता उडता ती एका देवळाच्या चमचमत्या सोनेरी कळसावर बसली. सोनेरी कळसावर सोनेरी चिमणी. मग ती एका उंच मनोऱ्यावर जाऊन बसली. तिथून सगळं गाव दिसत होतं. त्यानंतर ती एका घराच्या गच्चीवर जाऊन बसली. टुणटुणत चिवचिवत होती. गच्चीवर तिला तांदळाचे दाणे पण खायला मिळाले.
सोनेरी चिमणी आणखीनच खुश झाली. मनाशी म्हणाली, बरं झालं आपण इथे आलो ते. इथे किती मजा आहे. जंगलात काय आहे, नुसती झाडच झाड. नवलाईच्या कुतूहलाने सोनेरी चिमणी इकडून तिकडे तिकडून इकडे उडत होती. मग उडता उडता ती अशाच एका लहानच्या घराच्या छपरावर बसली. चिवचिवत गंमत गाणं म्हणू लागली. टुणटुणत नाचूही लागली. त्याच वेळी छप्परवाला घराच्या बाहेर अंगणात आला. छपराकडे पाहिलं तेव्हा त्याला नाचणारी गाणारी सोनेरी चिमणी दिसली. सोनेरी चिमणी? तो चकित होऊन मनाशी पुटपुटला, किती छान आहे ही चिमणी. अशी सोनेरी चिमणी कधीच बघायला मिळत नाही, कधी कोणाला सापडतही नाही. ही सोनेरी चिमणी आपण पकडली आणि राजाला नजर केली तर राजा खुश होईल, चांगली बक्षीस देईल. राजाला असे निरनिराळ्या रंगरूपाचे पक्षी फार आवडतात. दुसऱ्या दिवशी छप्परवाल्या शिकाऱ्याने छपरावर जाळं पसरलं, आमिष ठेवलं. काही वेळाने सोनेरी चिमणी भुरकत भुरकत आली. आमिष नजरेला पडताच ती भुलून गेली. जंगलात असताना तिला कधी जाळं किंवा आमिष असले प्रकार दिसले नव्हते, ठाऊक नव्हते. ती भुरकन उडाली आणि आमिष मटकावण्यासाठी जाळ्यावर जाऊन बसली ती जाळ्यात फसलीच. तिला उडता येईना. चिमणी घाबरली, भेदरली. मोठा चिवचिवाट करून तिने आक्रोश मांडला. शिकारी टपून बसलेलाच होता. त्याने लोखंडाचा भक्कम पिंजरा आणला. त्यात सोनेरी चिमणीला कैद करून टाकलं. सोनेरी चिमणी पकडली याचा आनंद शिकाऱ्याला झाला, पण लोखंडाच्या पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याचं दुःख मात्र चिमणीला झालं. ती फार फार कष्टी झाली. सोनेरी चिमणीचा लोखंडी पिंजरा घेऊन शिकारी राजाकडे आला. सोनेरी चिमणी पाहून राजा फारच खुश झाला, आनंदून गेला. त्याने शिकाऱ्याला भरपूर बक्षिसं दिली. पिंजऱ्यात अडकलेल्या सोनेरी चिमणीला आता मात्र फार पश्चाताप झाला. जंगलातलं मुक्त मोकळं स्वातंत्र्य, खुलं वातावरण ती घालवून बसली होती. मोहाला बळी पडली होती ह्याचं अतीव दुःख झालं. पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात बाहेर पडण्यासाठी तिने आपली सोनेरी पंख खूप जोर जोराने फडफडले. पिंजऱ्याच्या लोखंडी निष्ठूर गंजावर आपटून आदळून तेही दुखायला लागले. राजाच्या चाकराने सोनेरी चिमणीसाठी चांगली चांगली फळं, भिजलेली डाळ, कितीतरी निवडक छान वस्तू खायला पिंजऱ्यात ठेवल्या. पण सोनेरी चिमणीला ते खाणं नकोसं झालं. विषासारखं कडू कडू वाटू लागलं. ती एकाच विचारात गढून गेली होती, इथून बाहेर कसं पडायचं, मुक्त कसं व्हायचं, मोकळं कसं व्हायचं. दरबाराची कामं संपल्यावर राजा सोनेरी चिमणीच्या पिंजऱ्यापुढे येऊन बसला. आनंदाने पिंजऱ्यातल्या चिमणीकडे पाहू लागला, एकटक निरखू लागला. राजाच्या लक्षात आलं, चिमणी देखणी आहे, छान आहे, पण फार फार उदास आहे. राजा तिला म्हणाला, सोनेरी चिमणी म्हण की ग गाणी, अशी का रुसलीस, फुगून बसलीस, काय झालं तुला, सांग की ग मला. चिमणी धोरणी होती, सुटकेचा मार्ग तिला दिसला, युक्ती सुचली. ती पटकन म्हणाली, राजा रे राजा, तुझी आहे मजा, लोखंडी पिंजऱ्याची मला मात्र सजा. मी आहे सोनेरी भिकारडा शिकारी, लोखंडी पिंजऱ्यात मला का ठेवतात, घाणेरड्या घरात मला का गोंडतात. सोनेरी चिमणीला पिंजरा हवा सोनेरी. चिमणीचं म्हणणं राजाला पटलं. त्याने शिकाऱ्याला बोलावून घेतलं आणि दरडावून सांगितलं, काय रे शिकाऱ्या, तू लोखंडाच्या पिंजऱ्यात सोनेरी चिमणीला ठेवलास आणि तिचा अपमान केलास. सोनेरी चिमणीला सोनेरी पिंजरा हवा, तो लोखंडाचा पिंजरा घेऊन जा आणि 4 दिवसात सोन्याच्या पिंजऱ्यात सोनेरी चिमणीला बसवून आण. राजाची आज्ञा ऐकून शिकारी घाबरून गेला. 4 दिवसात सोन्याचा पिंजरा कुठून आणणार, कसा आणणार. शिकाऱ्याची झोप उडाली. काळजीनं त्यानं खाणं पिणं टाकलं. चिंतेनं पार कोसळला. उपाय सुचेना, दिसेना. तसा चिमणीच्या पिंजऱ्यापुढे बसला. म्हणाला, चिमणे काय करू, सोन्याचा पिंजरा कुठून आणू. चिमणी चतुर म्हणाली, सांगते तसं करशील तर जेवानीशी वाचशील. काय करू, कसं करू. शिकाऱ्यानं विचारलं. अशी नाही सांगणार, पिंजऱ्यातून नाही बोलणार, मला आधी बाहेर काढ, मग मी सांगेन. शिकाऱ्याने लोखंडी पिंजऱ्याचं दार उघडलं. सोनेरी चिमणी बाहेर आली आणि चपळाईने भुरकन उडून जवळच्या झाडावर बसली. हलत्या डुलत्या झाडाच्या फांदीवरूनच म्हणाली, जा सांग राजाला, म्हणावं सोनेरी चिमणीच नाही, उडून गेली, मुक्त झाली, स्वतंत्र झाली. मग सोनेरी पिंजरा कोणासाठी आणू. स्वतंत्र मुक्त मोकळी चिमणी आनंदाने चिवचिवत गाणी म्हणत मुक्त मोकळ्या जगात छान छान उडून गेली. स्वातंत्र्याला पर्याय नाही. धन्यवाद.
मनस्वी, स्वातंत्र्याचं महत्त्व आम्हा सगळ्यांना पटवून दिलेलं आहेस तुझ्या लेखातून, आणि वाचन कसं असावं हेही तू मुलांपर्यंत आज पोचवलेलं आहेस. आता प्राचार्य गणेश हरी पाटील मराठी कवी, शिक्षण तज्ज्ञ आणि बालसाहित्यिक होते, आणि आता त्यांचीच एक कविता फुलपाखरू ही काव्या विजय वजे भुईगाव या गावातील मुलगी प्रस्तुत करेल. माझं नाव काव्या विजय वजे, मी 4थीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे फुलपाखरू. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू, या वेळीवर फुला बरबरी गोड किती हसते फुलपाखरू. पंख चमकली निळे जांभळे हलून झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करती लुकलुकी गोलमणी जणू ते फुलपाखरू. मी धरून जाता येईन हाता दूरच जाऊन उडते फुलपाखरू. धन्यवाद. खूप छान काव्य. ज्यांच्या अनेक काव्यसंग्रह, नाटक, ललितलेख इत्यादी लिहिले व ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार व साहित्यिक अकादमी पुरस्कारांनी गौरवित केले आहे ते म्हणजे कवी मंगेश पाडगावकर. आणि आता मंगेश पाडगावकर यांची बालकविता सांग सांग बोलाना ही सादर करण्याकरता मी भुईगाव गावातील मीत जोशी, स्वरूप पाटील आणि कनिष्क जोशी यांना बोलवते. सगळ्यांना ही विनंती आहे की ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी थांबावे. शेवटचे 2 ऍक्ट बाकी आहेत. कृपया हे सगळा कार्यक्रम बघावा, पाहावा, ऐकावा आणि मग जा. नमस्कार. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा, आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा, आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोफर? भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे डोफर? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? धन्यवाद. खूप छान स्वरूप, मीत आणि कनिष्क. यापुढे ने मजसी ने सावरकरांनी लिहिलेली कविता ओवी विजय म्हात्रे ही रबळीतली मुलगी सादर करेल. नमस्कार.
माझे नाव ओवी विजय म्हात्रे. मी यंदा तिसरीत शिकते. आज मी नेमजसीने अशी ही कविता सादर करणार आहे. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. तैजननी विशंकितही झाले परी तुवा वचन तिस दिधले. मार्गम्य स्वये नीसपृष्टी वाहीन परतया परतानीन विश्वसलो या तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शब्द उद्धरिणी मी येईन त्वरे कथून सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा नेमजसीने. थँक्यू. ओवी खूप छान गायली जा. संत ज्ञानेश्वरांनी 16व्या शतकात श्रीमद भगवद्गीतेचे भाषांतर केले. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि ह्या ग्रंथाचा शेवट पसायदानाने केला. आज आपण संजीवनी परिवारतर्फे आयोजित मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचा शेवटही पसायदानाने करणार आहोत. आणि त्याकरता आराध्य विकास नाईक वटार मुलगी इयत्ता दुसरी तिला मी मंचावर येण्यास आमंत्रित करते. माझं नाव आराध्य विकास नाईक. मी आता दुसरीत शिकते. मी आता पसायदान बोलणार आहे. आता विश्वात्मके देवे येणे वांग्यत्ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाळो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकभू मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवरत मंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अनांचन मात्रंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोय रे हो तू किंबकुणा सर्व सुखी पूर्ण होनी तिमी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणी श्री विश्वेश्वराओ होई प्रदान पसाओ येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. धन्यवाद. आराध्या नावाच्या फुलपाखराचं कौतुक की तिने विश्वशांतीची प्रार्थना इतक्या सुंदर आवाजात गायली.
सर्व सहभागी स्पर्धक जे आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यावे. आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत. ऑल पार्टिसिपंट्स काइंडली कम ऑन द स्टेज. उभे उभे